नशे के खिलाफ बड़ी कामयाबी। मीरा भाईंदर वसई विरार पुलिस ने हैदराबाद में 5,000 करोड़ रुपए का एमडी ड्रग्स कारखाना ध्वस्त किया है। क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम ने चेरलापल्ली एमआईडीसी में छापा मारकर हाईटेक ड्रग्स फैक्ट्री को उजाड़ दिया। जब्त रसायन और मशीनरी की कीमत हजारों करोड़ों में आंकी गई है। इस ऑपरेशन की कड़ी मीरा रोड में हुए एक ड्रग्स जांच से जुड़ी थी, जिसकी कड़ी से कड़ी जोड़ते हुए पुलिस टीम हैदराबाद तक पहुंची। इंस्पेक्टर प्रमोद बड़ाक और उनकी टीम को इस ऐतिहासिक सफलता का श्रेय दिया जा रहा है। वहीं देश भर में ड्रग्स माफियाओं के खिलाफ की गई इस कार्रवाई को एक बड़ी उपलब्धि के रूप में माना जा रहा है। सर्वांचं स्वागत आहे आजची प्रेस कॉन्फरन्समध्ये। प्रथमतः सर्वांना आनंद चतुर्दशी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। मित्रों, सर्वांना माहीत आहे की ड्रग्सची प्रॉब्लेम भरपूर वाढलेली होती आणि हा मेजर इश्यू असल्यामुळे हा फक्त व्यक्तीला खराब करत नाही, हा संपूर्ण समाजासाठी जो आहे हानिकारक आहे। त्यामुळे ड्रग्स फ्री महाराष्ट्राची मोहीम माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्पना केली होती। आमचे एसीएस होम डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्याचे इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे आपण जो आहे हा मोहीम हातात घेतलेली आहे। सर्वांची इन्फॉर्मेशनसाठी मागचे 1 महिन्यामध्ये 61 ड्रग डीलर्सला MBBB कमिशनरेटमध्ये त्याची अटक करण्यात आलेली आहे आणि अंदाजन 11 कोटीचे विविध ड्रग्सचे साहित्य, खेप इत्यादी सीज करण्यात आलेले आहे। आजचा जो केसचा विषय आहे त्याबाबत बोलतोय। या केस 1 महिन्याआधी जो आहे याची सुरुवात झाली होती आणि 1 महिन्यापासून हा ऑपरेशन सुरू आहे। याची सुरुवात 1 महिन्यापूर्वी एक विदेशी महिलाला अटक करण्यात आली होती काशी मीरा बस स्टँडच्या जवळ। त्याच्याकडून जो आहे MDची अंदाजन 25 लाख रुपयाची MD त्याच्याकडून जप्त करण्यात आली। त्यातून आम्हाला असा दिसला की यामध्ये विविध लेयर्स आहे, विविध स्तर आहे आणि हा मोठा रॅकेट, इंटरस्टेट रॅकेट आणि इंटरनॅशनल रॅकेट हा ऑपरेट करतोय आणि जेव्हापर्यंत आपण सोर्सपर्यंत पोहोचणार नाही हा केस जो आहे सक्सेसफुल होणार पण नाही। त्या अनुषंगाने आमची क्राईम ब्रांचची टीम, स्पेशली युनिट 4चे कर्मचारी आणि अधिकारी यांनी हा ऑपरेशन सुरू केला। 1 महिन्याची सतत मेहनत नंतर त्याच्या केंद्र मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर केंद्रित झाला आणि असा समजण्यात आला की याचा केंद्रबिंदू तेलंगणामधून एक फॅक्टरी आहे, केमिकल फॅक्टरी, आणि तिथून हा सप्लायज आणि डिस्ट्रीब्युशन होत आहे। जवळपास 1 महिन्याची मेहनत नंतर रेकी आणि गँग्सला इन्फिल्ट्रेट केल्यानंतर आमची टीमनी काल तेलंगणामध्ये केमिकल फॅक्टरीवर धाड टाकली। या धाडचे पूर्वी विविध लेयर्सचे 10 क्रिमिनल्सला आपण अद्यापर्यंत अटक केलेले आहे। हा एक फार मोठी धाड होती। याची प्लॅनिंग काही दिवसपासून सुरू होती आणि यामध्ये विशेष असा की हा केमिकल फॅक्टरी एक सामान्य केमिकल फॅक्टरी हे सुरू होती आणि हा 2 केमिकल फॅक्टरीज एकच इंडस्ट्रियल एरियामध्ये सुरू होती। एक मध्ये ड्रग्स वगैरेची निर्मिती होत होती आणि दुसरीमध्ये सामान्य केमिकल प्रॉडक्ट्सची। हा धाडमध्ये विविध प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंगचे साहित्य, वेगवेगळे प्रकारचे इक्विपमेंट्स, वेगवेगळे प्रकारचे प्रिकर्सर मटेरियल्स आपण म्हणतो असे प्रकारचे प्रिकर्सर मटेरियल्स पकडण्यात आलेले आहे। याची क्वांटिटी जर बघितली तर 35,000 लिटरचा कच्चा माल तेव्हा सापडण्यात आला। ऑलमोस्ट 1000 kgचे पावडर जो आहे, वेगवेगळे प्रिकर्सर केमिकल्सचे पावडर पकडण्यात आले आणि माझीकडे जे माहिती उपलब्ध आहे याच्या माध्यमातून तयार होणारी ड्रग्स जो आहे
याची अंदाजन आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजन 12,000 कोटीच्या जवळपास राहील असा आपण अंदाजा घेतोय. माझी माहितीप्रमाणे हा मेफेड्रोनची एकच ठिकाणी सर्वात मोठी खेप पकडण्यात आलेली आहे आणि हा मोठा यश आमची क्राईम ब्रांच युनिट 4, क्राईम ब्रांचचे बाकी पदाधिकारी, MDVचे बाकी अधिकारी आणि ऑफिसर्स त्यांनी जे सतत मेहनत घेतलेली आहे 1 महिन्यापासून, आणि महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री DG श्रीमती शुक्ला यांची जे संकल्प आहे ड्रग्स फ्री महाराष्ट्राची, याचे अधीन राहून हा मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये यश पण प्राप्त झालेलं आहे. आमची माहितीप्रमाणे हा फॅक्टरीतून बरेचसे राज्यात, स्पेशली MMR रिजन, महाराष्ट्राचे बाकी डिस्ट्रिक्ट्स, अशी सर्व प्रकारची जगे हे सप्लाय होत होती. आणि हा यश मिळाल्यानंतर हा ड्रग डिस्ट्रीब्युशनला नक्की धक्का बसेल अशी आमची खात्री आहे. आणि एक मोठा यश जो आहे आमची टीम्सला यामध्ये मिळालेला आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्याचे अभिनंदन करतो आणि ड्रग्स फ्री महाराष्ट्रासाठी एक मोठी पहल आपण घेतलेली आहे. याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा पण देतो. धन्यवाद.